ऑफिसच्या कामासाठी भाऊ दुबईला गेला होता. त्यामुळे घरी फक्त मी आणि वहिनीच होतो. घरात एक प्रकारची शांतता होती, पण त्याचबरोबर एक अनामिक मोकळेपणाही जाणवत होता. आम्ही दोघेही एकमेकांना कंपनी देत होतो. पुण्यात जून महिन्याची दुपार होती. 10 वाजले तरीही हवेत गारवा होता. आकाशात काळे ढग जमायला सुरुवात झाली होती. मी बाईकवरून वहिनीला घेऊन मार्केटला निघालो होतो. फर्ग्युसन कॉलेज रोडच्या गर्दीतून आम्ही वाट काढत होतो. भाऊजी, लवकर चला. पावसाचा काही भरवसा नाही, वहिनीने पाठीमागून आवाज दिला. मी मागच्या आरशात पाहिलं. ती माझ्या पाठीला अगदी चिटकून बसली होती. तिच्या श्वासाची ऊब माझ्या पाठीला जाणवत होती आणि नकळतच एक अनामिक ओढ निर्माण झाली होती. एका हॉटेलसमोर मी बाईक थांबवली. थांबा वहिनी, जेवणाचं पार्सल घेतो, असं म्हणत मी खाली उतरलो. हे काय भाऊजी? घरी जाऊन बनवलं असतं ना, उगाच पैसे कशाला, त्या म्हणाल्या. मी त्यांच्याकडे हसून पाहिलं. तुमचं अंग दुखत असेल. घरी जाऊन पुन्हा स्वयंपाक करायचा त्रास नको तुम्हाला. पुण्यातलं वातावरण असं आहे की कधी पाऊस येईल सांगता येत नाही आणि मग भूक पण लागते, मी म्हणालो. माझे शब्द ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. मी पार्सल घेऊन परत आलो आणि बाईकवर बसलो. चला वहिनी, लवकर बसा. नाहीतर पाऊस सुरू होईल आणि आपण भिजू, मी म्हणालो. त्या माझ्या पाठीमागे पुन्हा तशाच बसल्या आणि आम्ही बाईक सुरू केली. पुण्याच्या रस्त्यावरून जाताना हवेत पावसाचा सुगंध पसरला होता. शनिवारवाड्यावरून पुढे आलो आणि रिमझिम पाऊस सुरू झाला. सुरुवातीला हलकासा पाऊस होता, पण जसजसं आम्ही पुढे जात होतो तसतसा तो वाढत होता. थंड वाऱ्यासोबत पाऊस आमच्या चेहऱ्यावर येत होता. पावसापासून वाचण्यासाठी वहिनी माझ्या आणखी जवळ आल्या. त्यांच्या हातांची पकड माझ्या कमरेवर घट्ट झाली. प्रत्येक स्पीड ब्रेकरवर आमचे शरीर एकमेकांना अधिकच चिकटत होते. बाईकच्या आवाजाव्यतिरिक्त आमच्या हृदयाचे ठोके एकमेकांना ऐकू येत होते. पाऊस खूप वाढतोय भाऊजी, बाईक चालवायला त्रास होतोय का, वहिनी हळू आवाजात म्हणाल्या. त्यांचा आवाज थरथरत होता. हो वहिनी, पण आता थांबता येणार नाही. लवकर घरी पोहोचायला हवं, मी म्हणालो. पावसाच्या थेंबांनी आमच्या अंगावर रोमांच उभे केले होते. वहिनीचे केस माझ्या खांद्यावर ओले होऊन चिकटले होते. बाईक चालवताना माझे हात त्यांच्या हातांवर स्पर्श करत होते. हा स्पर्श केवळ अपघाती नव्हता, त्यात एक प्रकारची भावना होती. घराच्या जवळ येईपर्यंत आम्ही पूर्णपणे भिजवून गेलो होतो. पण त्या ओल्या अंगापेक्षा त्या स्पर्शाच्या उबेने आमच्या मनात एक वेगळीच आग पेटवली होती. घरी पोहोचल्यावर मी बाईक स्टंडला लावली. आम्ही दोघेही ओलेचिंब झालो होतो. चला, लवकर आत चला. नाहीतर सर्दी होईल, मी म्हणालो. वहिनी माझ्याकडे पाहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे ओले थेंब त्यांच्या ओठांवरून खाली ओघळत होते. तुम्ही पण आत या भाऊजी, त्या हळूच म्हणाल्या. मी दरवाजा उघडला. आम्ही दोघेही घरात आलो. बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता. वहिनीने मला एक टॉवेल दिला. तुम्ही डोके पुसून घ्या, त्या म्हणाल्या. मी टॉवेल घेतला आणि त्यांच्याकडे पाहिलं. त्यासुद्धा थंडीने कुडकुडत होत्या. तुम्ही पण बदलून घ्या वहिनी, मी म्हणालो. त्यांच्या चेहऱ्यावर एक लाजेची लाली पसरली. त्यांनी मान खाली घातली आणि हळूच हसल्या. त्यांच्या डोळ्यात एक वेगळेच भाव होते, जे आमच्यामधील वाढलेल्या जवळीकीची साक्ष देत होते. रात्रीची वाढलेली जवळीक. जेवणानंतर आम्ही दोघेही हॉलमध्ये बसलो. बाहेर अजूनही पाऊस रिमझिम सुरू होता आणि पुण्यातल्या जूनच्या थंड वातावरणाने एक वेगळीच शांतता तयार झाली होती.
टीव्हीवर काहीतरी सुरू होतं, पण आमचं लक्ष त्यात नव्हतं. आम्ही एकमेकांकडे पाहत होतो आणि आमच्या डोळ्यात एक नवीन चमक होती. आजपर्यंत मनात दडलेल्या भावना आता बाहेर येत होत्या. भाऊजी, आज तुम्ही खूप काळजी घेतली माझी, वहिनी हळूच म्हणाल्या. तुम्ही नसता तर मला एकटं वाटलं असतं. त्यांच्या या बोलण्याने माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. तुम्ही माझी वहिनी आहात, काळजी नाही घेणार तर कोणाची, मी हसून उत्तर दिलं. माझ्या बोलण्यावर त्या हसल्या आणि हळूच माझ्या जवळ सरकल्या. त्यांच्या स्पर्शाने माझ्या शरीरात एक वेगळीच लहर उमटली. त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला आणि त्यांच्या स्पर्शाने एक अनामिक शांतता मिळाली. तुमचं असणं खूप छान वाटतं भाऊजी, त्या म्हणाल्या. त्यांच्या डोळ्यात पाहिल्यावर मला कळलं की आमच्यात एक नवीन नातं तयार होत आहे. ते नातं फक्त एका वहिनी आणि भावाचं नव्हतं, त्याहून काहीतरी अधिक होतं. मी हळूच त्यांचा हात दाबला. वेळ कसा गेला हे कळलंच नाही. आम्ही एकमेकांशी बोलत राहिलो, आमच्या भावना व्यक्त करत राहिलो. आमच्यातलं अंतर कमी होत होतं. एका क्षणी मी त्यांच्या जवळ गेलो आणि हळूच त्यांचा हात माझ्या गालावर ठेवला. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. काय झालं वहिनी, मी विचारलं. काही नाही, फक्त खूप आनंद होतोय, त्या म्हणाल्या. त्यांनी हळूच माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्यांच्या श्वासाची ऊब मला जाणवत होती. आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो. ती रात्र आमच्यासाठी अविस्मरणीय होती. बाहेरच्या पावसाने वातावरण थंड केले होते, पण आमच्यातील भावनांनी ते गरम केले होते. भाऊ दूर असल्यामुळे त्या दिवशी आम्ही दोघेच होतो आणि आमच्यामध्ये कोणीही नव्हतं. त्या रात्री आम्ही एकमेकांचे झालो. ती रात्र आमच्यासाठी एक नवीन सुरुवात होती, एक नवीन नात्याची. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.